सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त सोलापूरमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय खरं तर ह्या कृषी प्रदर्शन महाराष्ट्र शासनाचे कृषी विभाग असेल, सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी असेल आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने ह्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये खरं तर एक महत्त्वाचं आणि आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेलं एक गोष्ट म्हणजे हा सोन्या बैल जो आहे तो या ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। खरं तर जवळपास 30 एकरामध्ये हा संपूर्ण कृषी प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा सोन्या बैल जो आहे तो या ठिकाणी भाव खाऊन जातोय। आपण याच्या संदर्भात माहिती देखील घेऊयात, कारण हा सोन्या बैल जो आहे तो जतमधला आहे, सांगली तालुक्यातल्या, आणि त्याचे जे काही मालक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल, काय वैशिष्ट्य आहे तुमच्या सोन्याचं? सर्व लोक जे आहेत ते या ठिकाणी पाहण्यासाठी आलेले आहेत, काय वैशिष्ट्य? नमस्कार, माझं नाव विद्यानंद दावटी, राहणार उमराणी, तालुक्याचा जिल्हा सांगली। तर हा आपला सोन्या बैल खोसा किल्ला क्षेत्रामध्ये सगळ्यात टॉपचा, उंच, लांबीचा जास्त असलेला आकर्षक बैल आहे। कोसा किल्ला क्षेत्रामध्ये ह्या बैलाचा म्हणजे असं हात धरणारा कुठला बैल नाही सध्या। बैलाचं खासियत म्हणजे शांत स्वभावाचं आहे आणि रेसण्यासाठी पण उपलब्ध आहे। आणि असं विशेष म्हणजे त्या बैलाचं असं मालकाला कुठला त्रास होत नाही, बैल सांभाळायला शांत स्वभावाचा असल्यामुळं मेंटेनन्स करायला पण एकदम सोपं जातोय। ह्यासाठी कुठला 2 माणसं लागत नाही, काय नाही, एका माणसावर पण पूर्ण बैल हँडल होऊन जातो। हा आता किती वर्षाचा आहे, तुम्ही ह्याचं कसं संगोपन केलेलं आहे, त्याचा आहार कशा पद्धतीचा असतो, काय सांगायचं? हा बैल सध्या 4 वर्षाचा आहे आणि बैलाचं रोजचं म्हणलं तर त्याला 1-2 लिटर दूध आहे, दिवसातनं 7-8 अंडी, कडस तेल असतं 200 ml, शेंग पण कंटिन्यू असतं त्याला, आणि 6 प्रकारचं खाद्य दळून आम्ही त्याला रोजचं चारतो 2 टाइम, आणि वैरण दिवसातनं 5-6 टाइम वैरण असते। पण मग आता हा एकच तुमच्याकडे बैल आहे का सध्या? एकच बैल आहे। आणि पुढे काय ह्याची म्हणजे ह्याची पैदास वाढवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न चालू आहेत का? म्हणजे आधी गावामध्ये बैल होते आमच्या उमराणी गावामध्ये, पण टॉपचा बैल नसल्यामुळे ते खिलार क्षेत्राला महत्त्व मिळालं नाही। कारण साधारण बैल असलं, ब्रीडिंग केलं बाबा, त्या बैलाचं वासरू 10-15 हजार रुपये विकते। ह्या बैलाचं वासरू कमीत कमी लाखांनी विकतात, 70-80 हजार रुपये जनरल चालू होते। 8-10 दिवसाचं वासरांचा रेट चालू आहे सध्या। आता माझ्या घरी पण वासरू आहे, 1.25 लाखाचं वासरू आहे, 3 महिन्याचं कालवड आहे फक्त। त्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होतोय। भले बाबा ब्रीडिंग करताना जेव्हा माझ्यावर आली त्याला तर रेतन करताना 1000-2000 रुपये खर्च होईल, पण त्याचं जेव्हा गाय येईल चांगला वासरू त्यावेळी त्यांचा चांगला फायदा होतो त्याच्यात। पण मग ह्याच्यापासून जे आता जे काही नवीन ब्रीड तयार केलेलं आहे ते अशाच पद्धतीचं हायटेड एकदम टॉप क्वालिटीचे, शरीरबीर एकदम जो बापाच्या तोंडात खाली पडल्यासारखं वासर आहेत सगळे। आणि बाकीच्या बैलांच्या तुलनेत कसं आहे, ह्याचं जे वासर आहेत ह्याचं जे वर्ण जे देखणं पण आहे का नाही, बैलावर जास्त येते त्याचे, सगळे वासरे देखणे आहेत। कोंड असावा, कालवड, एकदम टॉपचे वासर आहेत। किती फुटाची ह्याची हाईट आहे साधारण आणि लांबी किती आहे? रुंदी हाईट जवळपास 6.5 फूट आहे आणि लांबी जवळपास 9-9.5 फूट होते। मग तुम्ही ह्याला कुठून आणला होता सुरुवातीला, ज्यावेळेस आणला त्यावेळेस? मी इथं सोलापूर जिल्ह्यातील बळकोटी म्हणून गावात हा बैल होता आणि मी ऑक्टोबर 2022ला घेऊन गेलो होतो। बैल तब्येतीने खराब होता, माझे वडील आर्मी रिटायर आहेत, त्यांनी व्यवस्थित मेंटेनन्स करून बैल असं एकदम कंडिशनमध्ये तयार करून दिले होता। आपण पाहतोय की माझ्या हाईटपेक्षा सुद्धा ह्याची हाईट जी आहे ती जास्त, म्हणजे 6.5 फूट जवळपास ह्याची हाईट जी आहे ती या ठिकाणी, आणि 8.5 फूट जवळपास याची लांबी आहे। आपण पाहतोय खरं तर अतिशय देखणा आणि भारतीय गोवंश जे आहे त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा जो जनावर किंवा जे काही गोवंश मानलं जातं त्यापैकीच हा खिलार जातीचा हा बैल आहे आणि ह्याला खरं तर मोठी मागणी देखील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।